नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा। आणि जवळजवळ एक महिनाभर झाला शेती आपण तुम्हाला साफ वगैरे केल्यानंतर काहीच अपडेट दिलेलं नाहीये। मध्ये मी एकदा उज्जैनची ट्रिप करून आलो, उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन करून आलो। त्याच्यानंतर थोडा मूड ऑफ होता, इकडे तिकडे होता आणि त्या कारणाने व्लॉग नाही करू शकलो बरेच दिवस। पण मध्ये मध्ये शेतीची कामं सुरू होती सगळी। आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे पण आता एक रिसेंटली शॉर्ट पण पोस्ट केला मी की शेतीचा अपडेट। तर त्या अपडेट नंतर आता हा एक मी व्हिडिओ बनवतोय सो दॅट तुम्हाला आत्तापर्यंत काय काय झालं ते सगळं सांगू शकतो। आणि आत्ता आलेलो आहे मी शेतात सकाळी, इथली जरा परिस्थिती जाणून घेण्यासाठी, कारण एक रोज फेरी मारायला लागते रानडुक्कर किंवा जे म्हशी वगैरे घेऊन येतात त्यांचं, किंवा खेकडे किरवी, शेताची ओव्हरऑल ग्रोथ कशी चालली आहे, सगळ्यापासून ओव्हरऑल आपल्या शेताचं काय चाललं आहे त्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी दररोजची माझी एक फेरी असते। तर आत्ता पाऊस पण खूप कमी झाला आहे, त्यामुळे पाण्याची पातळी पण हळूहळू कमी होत चालली आहे। भात भरतंय, आता हिरवं होत चाललंय भात, सो त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही आहे। सो आता तुम्हाला मी दाखवतो। रिसेंटलीच लावणी झाली आणि हा एक चोंडा, आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता ह्या बाजूला पाणी इकडनं खाली या बाड नावाचा जो चोंडा ह्याच्यात जात आहे, पण इथे थोडंसं आता पाणी अडवायला लागणार आहे कारण हे वरचे सुखे चोंड आहेत, ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे। सो तो एक चोंडा, 2.5 हा बांध, हा त्याच्यानंतर हा एक चोंडा, त्याच्यानंतर तो एक चोंडा त्या पडवीच्या समोरचा त्या केबिनपर्यंतचा, आणि त्याच्या केबिनच्या पाठीमागचा चोंडा म्हणजे तिथे त्या कुंपणीच्या साईडला, ते सगळीकडे आपण अंकुर भात लावलेला आहे। अंकुर सोनम का अंकुर रुपाली आता मला आठवत नाही एक्झॅक्टली। आणि हा जो चोंडा आहे मधला, हा असा, त्याच्यामध्ये अर्धा पट्टा आपण अंकुरचा लावलेला आहे आणि अर्धा खालचा पट्टा जो आहे तो सुवर्णाचा लावलेला आहे। त्याच्यानंतर माझ्या ठीक पाठीमागे हा जो एक मोठाच्या मोठा चोंडा आहे, सो ह्या चोंड्यामध्ये आपण सुवर्णाचाच भात लावलेला आहे। हे चांगलं हिरवं पडलं, ह्याच्यात पाणी पण कायम आहे कारण हे बाड खालचा म्हणजे थोडा जमिनीपासून आमच्या शेताच्या लेवलला हा जरा खाली आहे, आणि तो जो समोरचा हा दाडसा आहे तो बाड आहे, त्या बाडामध्ये पण पाण्याची लेवल चांगली आहे, त्यामुळे काय त्याचं टेन्शन नाही आहे। राहिली गोष्ट ह्या खालच्या चोंड्याची, त्याच्यामध्ये पण तसं पाणी राहतं, कंटेंट राहतं, त्याचे बांध चांगले आहेत। हा जो चोंडा आहे ह्याचा हा अर्धा भाग चांगला आहे, ह्याचा उतार आहे अर्ध्या भागाला, इकडे थोडासा चढ आहे, त्यामुळे इकडे पाण्याची लेवल मला थोडीशी मेंटेन करण्यासाठी उद्या इथे येताना फावडं घेऊन येऊन ते बांधायला आहे नीट करायचं आहे। हे आईनी जांबाचं झाड लावलेलं, तर ते जांबाचं झाड आता चांगलं होतंय, हे जगणार आहे चांगलं। लावणी झालेली आपली, आणि ही जी लावणी झालेली आहे ह्याच्यात हे बघा इथलं मधलं भात किती प्रमाणात खाल्लेलं आहे किरव्यानी, आणि इथे तुम्ही छोटी छोटी आता ही बिळं बघू शकताय, हे अशा पद्धतीची। या बिळामध्ये मध्ये मी एक फॉरेटची म्हणून पावडर येते, ती पावडर टाकून गेलेलो सो दॅट किरवी इथली मरतील किंवा आता परत वरती येणार नाहीत, असं तर होत नाही, मरतातच ॲक्च्युली ती। पण ह्याच्यावरती मला आता काहीतरी उपाय शोधण्याची गरज आहे, कारण ती मेलेली नाही आहेत आणि अधिकाधिक त्यांची बिळं आता वाढत चाललेत, पावसामध्ये त्यांचं प्रजनन पण होतं, त्यामुळे इथे तुम्ही बघू शकताय केवढ्या लेवलची बिळं आता झालेली आहेत शेतामध्ये। आणि हा वरचा चोंडा आहे माझा, ह्याच्यामध्ये रेती खूप आहे, रेतीचं प्रमाण खूप आहे आणि उंचावर पण आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी आहे। पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे तुम्ही बघू शकता कोरडा पण पडलाय, तिकडनं पाणी वाहून चाललेलं आहे, सो ते पाण्याची वाट पण मला बंद करायची आहे। आणि इथे तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने खेकडे म्हणजे किरवी जे असतात त्या किरव्यांनी इथलं भात खाऊन टाकलेलं आहे, जे की एक प्रकारे नुकसानच आहे माझं। आता तसं बघायला गेलं तर मी सारखं मध्ये मध्ये येऊन बघून जातोय, पण काय आपण त्याच्यावरती काय फार कंट्रोल नाही करू शकत। आता मी एक काम करणार आहे, उद्या आमच्याकडे जाळं लावतात ह्याच्यात, म्हणजे ती जाळ्यात किरवी अडकली की जाळ्यात त्यांना पकडून मग मारून टाकायचं, दुसरं काही ऑप्शनच नाही आता। सो तो एक विषय आहे, जाळं लावायचं। ते तुम्ही बघू शकता हे किती खोल खड्डे खणतात, आणि अशा पद्धतीने हे पण भात लावलेलंच होतं। हे भात वाढायला लागलेलं असताना हे तोडून घेऊन जातात भात आपल्या बिळामध्ये खाण्यासाठी वगैरे, सो हे एक प्रकारचं नुकसानच आहे। आणि हे आता असे पुढे खूप सारे खड्डे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मध्ये। सो ह्याच्यासाठी आपल्याला आता उपाय करायचा आहे। हा एक मेजर अपडेट आहे आत्तापर्यंत। माझ्या मागे ज्या तुम्ही साड्या लावलेल्या बघितलेल्या आहेत, तशा ह्या पूर्ण शेताला आम्ही आता डांबे घालून घेतलेले आहेत, छोटे छोटे तुम्ही बघू शकताय। तर ते जे डांबे आहेत त्या प्रत्येक डांब्याला आता असंच आपल्याला साडीचं कुंपण करायचं आहे, सो दॅट एक असं पण असतं की साड्यांची जी सळसळ असते त्याने दुसरे पशुपक्षी येत नाहीत, आणि त्याच्यानंतर एक प्रकारचा त्याला एक वास असतो,
माणसाचा. सो त्या माणसाच्या वासांनी पण इथे असं म्हणजे म्हटलं जातं की डुकरांना वगैरे तो वास कळतो आणि त्यामुळे मग त्यांना वाटतं की इथे मानवी ये जा आहे, त्यामुळे ते डुक्कर घाबरतात आणि येत नाहीत. पण ती पुढची गोष्ट झाली जेव्हा भात अजून पसवायला येणं, म्हणजे भाताला आता लोंबी फुटायला लागतील नवीन नवीन, तेव्हाची गोष्ट आहे ती. पण त्याच्या आत आपल्याला हे सगळं पॅक करायचं आहे. इकडच्या साईडची जी माझी कुंपण आहे या साईडची, ही सगळी पूर्ण पॅक आहेच आणि बाकीची पण मी केलेली आहे पॅक. ते आता फक्त साड्या लावायचं काम बाकी आहे. आणि मेजर आत्ता मोठा जो प्रॉब्लेम आहे तो किरवे म्हणजे खेकड्यांचा आहे. तो एक मेजर प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सो तो आपण आज उद्यामध्ये करणार आहोत. बाकी ओव्हरऑल शेतीची कंडिशन आत्ता खूप चांगली आहे. भात हिरवं पडायला लागलं आहे. फक्त खेकड्यांचा प्रॉब्लेम आणि पाण्याचा प्रॉब्लेम असे 2 प्रॉब्लेम सॉल्व केले की शेत चांगलं होणार आहे. सो येस, हाच अपडेट होता. बाकी पुढे मेजर अपडेट काय असतील ते मी देत राहीन आणि थोडे थोडे मध्ये मध्ये ब्लॉग पण येतील. आत्तापर्यंत बघितलं असेल तर थँक्यू सो मच आणि बाय बाय.